आज मी पिऊला शाळेमध्ये सोडायला गेले आणि येताना मला काय दिसलं तुम्हाला माहिती आहे का? तर तुम्हीच बघा हे काय आहे? आता काल परवाच पिऊच्या शाळेमधली वारी झाली होती आणि समोरून आता दुसऱ्या एका शाळेची वारी आलेली होती. आता पिऊच्या वारीला तर मी जाऊ नाही शकले. पण ह्यांना बघून ना मला असं वाटलं किती छान वाटतात ना हे आणि त्यामध्ये हा मुलगा तर किती छान बाय करतो आहे. त्यानंतर मग आता घरी आल्याच्या नंतर मला शेंगदाण्याचे लाडू बनवायचे होते. नाहीतर मी 1 किलोच्या आसपास शेंगदाणे घेतलेले होते. ते छान असे भाजले. भाजल्याच्या नंतर त्याची साल तर काढून घेतली आणि ते मिक्सरला बारीक करून घ्यायचे आहेत. आता एक वेळेस मिक्सरला बारीक फिरवल्याच्या नंतर त्यामध्ये मग थोडासा चिरलेला गूळ घालायचा आहे. आता हे सगळं काही मी अंदाजेच घेतलेलं होतं आणि आता सध्या आषाढ चालू आहे. त्यामुळे म्हणलं आता शेंगदाण्याचे लाडू बनवूया. इथं मग आता ही सगळी सामग्री मी घेतलेली होती आणि नंतर गूळ टाकला एक वेळेस फिरवून आणि हे सगळं मिश्रण छान असं एकत्रित करून घेतलं. आणि त्याचे असे काही लाडू बनवले होते. खायला खूप छान होतात आणि पौष्टिकही तेवढेच आहेत. एकदा नक्की ट्राय करा. करायलाही तेवढेच सोपे आहेत. बाकी आजच्यासाठी एवढंच. थँक्स फॉर वॉचिंग.